विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील डोंगरवाडी येथे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आमदार केसरी 2026 बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। ही शर्यत रविवार दिनांक 14 जून रोजी सकाळी 9 वाजता मिरज तालुक्यातील डोंगरवाडी पट्टा येथे होणार असून परिसरातील बैलगाडी शर्यत प्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। शर्यतीच्या अनुषंगाने आज आयोजकांच्या वतीने स्पर्धा स्थळाची पाहणी करण्यात आली। स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून अ गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 1,11,166 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे। ब गटासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 51,166 रुपये, दुसरा चौसा गटासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 21,166 रुपये, तर ओपन आदत गटासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 15,166 रुपये ठेवण्यात आले आहे। या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व आमदार सुरेश भाऊ खाडे उपस्थित राहणार आहेत। स्थळ पाहणीवेळी सलगरेचे माजी आदर्श सरपंच तानाजीराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, बेडकचे सरपंच उमेश पाटील, डोंगरवाडीचे सरपंच दीपक दादा शिंदे, नरवाडचे सरपंच मारुती जमादार, राजू माने, राहुल सावंत, विष्णुपंत पाटील, मोहन शिरदवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शर्यतीच्या आयोजनासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून मोठ्या संख्येने बैलगाडी मालक व शर्यत प्रेमी उपस्थित राहतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। दिनांक 14 रविवार सकाळी 9 वाजता आमदार केसरी या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। या शर्यतीसाठी जनरल गटासाठी जवळजवळ 1,11,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे। 2 नंबरचं बक्षीस 71,000 आहे, 3 नंबरचं बक्षीस 41,000 आहे। तसेच ब गट सुद्धा या स्पर्धेमध्ये स्पर्धा ठेवलेली आहे। जवसा चौसा सुद्धा या स्पर्धेत ठेवलेली आहे। तसेच आदत गट सुद्धा यामध्ये शर्यतीमध्ये ठेवलेले आहेत। ह्या शर्यती पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून, कर्नाटकातून भरपूर लोक येणार आहेत। तरी माझी सर्व बैलप्रेमी यांना विनंती आहे की आपण भरपूर प्रमाणात यावं, परंतु या स्पर्धेच्या ठिकाणी कोणताही गोंधळ न करता आणि ही स्पर्धा, ही बैलगाडी शर्यती जे आयोजन केलेलं आहे ह्या आयोजनामध्ये कोणताही गालबोट लागू नये ह्या पद्धतीचंच आपण कृत्य करावं। ह्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रदादा पाटील साहेब, तसेच या ठिकाणी आमचे लाडके आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्तच हे आणि मसोबा यात्रा डोंगरवाडी या दोन्ही संयुक्त विद्यमानं ह्या शर्यती ठेवलेल्या आहेत। तसेच या ठिकाणी सर्वच जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। तरी सर्वच बैलगाडी शर्यती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। येत्या रविवारी 14 तारखेला आमदार केसरी हे मिरज पूर्व भागातील डोंगरवाडी गावामध्ये ऐतिहासिक होईल असा विश्वास आम्हा सर्व संयोजकांना आहे। माझी सर्व या पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, हे ऐतिहासिक आणि आपले सर्वांचे लाडके आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मसोबा यात्रेनिमित्त हा कार्यक्रम घेतलेला आहे। शेतकऱ्यांचा रांगडा खेळ म्हणून जो बघितला जातो तो बैलगाडी शर्यत असते आणि बैलगाडी शर्यत म्हटलं की हजारो लाखो शेतकरी हे खेळ बघण्यासाठी येतात। फक्त येत असताना ही शर्यत ही फक्त शासनाच्या नियमाप्रमाणे, शासनाच्या धोरणाप्रमाणे आयोजित केलेलं आहे। कोणताही गैरप्रकार होणार नाही ही संयोजकांनी काळजी घेतलेली आहे आणि जे बैलगाडी मालक असतील त्यांनी सुद्धा याची पूर्णपणे दक्षता घ्यावी। जे शर्यती बघण्यासाठी येणार आहेत त्यांनी सुद्धा स्वतःचं संरक्षण करून व्यवस्थितपणे लांब उभा राहून या शर्यती बघाव्यात, आनंद घ्याव्यात आणि मोठ्या प्रमाणात शर्यती बघण्यासाठी मिरज पूर्व भागातील, सांगली जिल्ह्यातील जनतेने यावे असे मी आवाहन करतो। नमस्कार। डोंगरवाडी येथील
नवसभा यात्रेच्या निमित्तानं, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट, विद्यमान आमदार आदरणीय सुरेश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी या डोंगरवाडी पट्ट्यावरती सकाळी 9 वाजता भव्य महाराष्ट्र आमदार केसरी या बैलगाडीचं आयोजन केलेलं आहे. या बैलगाडीच्या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, त्याचबरोबर या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब, या सांगली जिल्ह्यातील सर्वच आमदार, त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामधले प्रमुख पदाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच बैलगाडी शौकीन यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन या बैलगाडी संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी मी करतोय. या कार्यक्रमासाठी आदरणीय कार्यसम्राट आमदार भाऊ सुद्धा उपस्थित राहणार आहेत.